निवासस्थानी दाखल झालेला आहे। त्यामुळे आपण नेमकं ह्या सगळ्यावरतीच काय विश्लेषण कराल की ही युती झाल्यानंतर याचा इम्पॅक्ट मुंबईच्या महापालिकेवरती कसा दिसू शकतोय? निश्चितपणे मुंबईसाठी या दोन भावांची युती अत्यंत आवश्यक आहे, दोघांच्याही कारकिर्दीचा विचार करता। महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे, त्याच्यानंतर राष्ट्रवादी यांची ताकद आज खूपच आहे। आपण जर बघितलं असेल तर नगरपालिका, नगर परिषदा वगैरे सगळ्या ठिकाणी मनसे एकाही ठिकाणी लढलेलं नाहीये। त्यांच्या दृष्टीने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली ह्याच महानगरपालिका महत्वाच्या आहेत। त्यातला सुद्धा मुंबई महापालिका ही अत्यंत कळीची आहे आणि त्याचमुळे कदाचित राज ठाकरे यांनी बाकीच्या इलेक्शन्स न लढण्याचा निर्णय घेतला असावा। त्यामुळे ती जी लढत आहे ती जर आपण बघितली तर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांची शिवसेना याच्यातच होण्याची जास्त शक्यता आहे आणि अजित पवार एका विशिष्ट भागामध्ये। आता राहिला प्रश्न मुंबईच्या दृष्टीने, तर मुंबईमध्ये युती करणे ही अत्यंत गरजेची बाब आहे। आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, 23 तारखेला अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल। अशा वेळेला अजून किती काळ तात्काळ ठेवायचंय युतीची घोषणा करणं? माझ्या माहितीप्रमाणे अजूनही जागा वाटप यांचं पूर्णपणे झालेलं नाहीये। मूळ मुद्दा होता जागा वाटप आणि जागा वाटपातही कळीचा मुद्दा होता ते म्हणजे मनसेला नेमक्या जागा मिळणार कुठल्या। आता 2017च्या निवडणुकीत आपण बघितलं असेल तर शिवसेना भाजप दोघेही समोरासमोर लढले होते। त्यावेळेला शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या, भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या। त्यातले 44 नगरसेवक हे माजी नगरसेवक हे एकनाथ शिंदे गटाकडे गेले, शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेले। आता त्याच्यामुळे त्यातल्या जागांवरती प्रामुख्याने मनसेच्या लोकांचा डोळा असावा असं एकूण चित्र मला दिसतंय। तर त्यांच्याकडनं ज्या काही बातम्या येत होत्या की त्यांचे जे नेते बोलत होते त्यातनं एक चित्र स्पष्ट होत होतं, ऑफ द रेकॉर्ड असेल पण ते जे बोलत होते की शिवडीत 2 पाहिजेत, माईममध्ये 2 पाहिजेत, वरळीत 2 पाहिजेत, भांडूपमध्ये 2 पाहिजेत, विक्रोळीत 2 पाहिजेत, मागाठाण्यात 2 पाहिजेत, हे जे सगळं होतं ह्या ज्या जागा आहेत ह्या शिवसेनेच्या जागा आहेत। ह्या जर जागा शिवसेनेने त्यांना दिल्या तर शिवसेनेला नेमकं शिवसेनेला लढायचं कुठून हाही एक कळीचा मुद्दा। म्हणजे शिवसेनेने काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात लढायचो आणि मग मनसे कुठे लढणार? आणि मनसेचा तशा अर्थात जर बघितलं मतं विधानसभेतली बघितली, त्याच्या आधीची महापालिकेतली मतं बघितली तर दिवसेंदिवस मनसेची मतं आणि जागा या सातत्याने खालीच येत चाललेल्या आहेत। अशा परिस्थितीत शिवसेनेला नेमका फायदा काय याचाही विचार होणं अपेक्षित आहे। त्या दृष्टीने जागा वाटपाचा मुद्दा अजूनपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सुटलेला नाहीये आणि याच्यामध्ये जे 2-3 लोक चर्चा करत होते त्या चर्चेमध्ये वारंवार हे मुद्दे उपस्थित होत होते। आता याच्यामध्ये थोडीफार कदाचित मनसे माघार घेईल, 2-4 पावलं शिवसेना मागे येईल, कारण आता दोघांकडे वेळ नाहीये। युतीशिवाय दोघांनाही पर्याय नाही, त्यामुळे युतीची घोषणा या आठवडाभरात व्हायला काहीच हरकत नाहीये। प्रश्न येतो तो जागा वाटपाचा आणि त्याच्यानंतरच्या लढाईचा। आता प्रचाराला सुद्धा प्रत्यक्षात आपण बघितलं 13 दिवसच आहेत। आज महाराष्ट्रात अनेक मुद्दे आहेत पण राज ठाकरे काहीच बोलताना आपल्याला दिसत नाहीये। मधल्या काळात राज ठाकरेंनी जी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला त्यात चॅनलवाल्यांची, माध्यमांची खिल्ली उडवली की माझ्या घराबाहेर कॅमेरावाले सतत उभे असतात, मी फक्त गाडी घेऊन येतो जातो। अरे लोक जे उभे असतात तुमच्या दारामध्ये ते तुम्ही महाराष्ट्राचे प्रभावी नेते आहात, तुमचं काहीतरी मतं मांडा। आज महाराष्ट्रामध्ये मुली गायब होत आहेत, अनेक केसेस आहेत, शेतकऱ्यांची आत्महत्या आहेत, अनेक विषय आहेत, मंत्र्यांचे घोटाळे आहेत, मंत्र्यांच्या मुलांचे घोटाळे आहेत, त्याच्यावर तुम्ही बोलावेत म्हणून तुमच्या दाराशी चॅनलवाले उभे असतात। तुमच्याकडनं नाही तर तुमच्या नेत्यांकडनं तरी रिॲक्शन अपेक्षित आहे, कुठेच रिॲक्शन येत नाही। अशा वेळेला लोकांना गृहीत धरून ही इलेक्शन लढणं शिवसेना आणि मनसेसाठी किती अवघड आहे याचा मला अंदाज आहे। पण एक त्यातला दुसरा भाग असा आहे की प्रथमच हे इलेक्शन दोघं भाऊ एकत्रित असल्यामुळे मराठी माणूस एकवटून कदाचित मतदान करेलही। आता हे किती कशा प्रकारे युती करतायत त्याच्यावर ही गणितं अवलंबून राहतील आणि कधीपर्यंत डिक्लेअर करतायत। अगदी, त्यामुळे जागा वाटप असा कशा पद्धतीनं केलं जातं, काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आचार्य सर, आपण या संपूर्ण घटनेचं विश्लेषण केलं याबद्दल आभार आपले। धन्यवाद। आणि ठाकरे बंधूंच्या युतीवरती नवनाथ बन यांनी टीका केलेली आहे, ते नेमकं काय म्हणालेले आहेत तेही पाहूयात। मनसे किंवा उद्धवजी ठाकरे यांच्या युतीची घोषणा आठवड्यामध्ये हो ना 15 दिवसामध्ये हो, त्याचा काहीही परिणाम होणार नाही। त्यांच्याकडनं सांगितलं जातंय की ही मराठी माणसांसाठीची शेवटची लढाई आहे, तरी ही मराठी माणसासाठीची शेवटची लढाई नाही आहे,
तर ही एका कुटुंबासाठीची शेवटची लढाई आहे. पुढच्या 16 जानेवारीला मुंबई महापालिकेचा निकाल लागलेला असेल. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर पुढच्या 16 जानेवारी